स्वामी समर्थ मित्रांनो, असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि आजचा हा स्वामींचा संदेश तुम्ही नक्की ऐका। चला तर मग सुरुवात करूया। घराच्या बाहेर असणाऱ्या झाडांकडे शांतपणे बघितलं ही एक गोष्ट प्रकर्षितपणाने जाणवते, ती म्हणजे तिथं कसलीच घाई नसते। बघा, त्या झाडाला माहित असतं की आपली वेळ येणार आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा नवी पालवी फुटणारच आहे। हे जे निसर्गाचा नियम आहे ना, तो अगदी फिक्स असतो, तिथे कधीच कन्फ्युजन नसतं। पण आपण सतत एका धावपळीत असतो। आपल्याला प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट लगेच हवा असतो आणि तो आपल्या मनासारखा नाही मिळाला तर लगेच आपल्याला डिप्रेशन येतं, आपण चिंतेत जातो। मला वाटतंय आपण या सगळ्या गडबडीत एक महत्वाचा शब्द विसरलोय आणि तो म्हणजे पेशन्स, म्हणजे संयम। मित्रांनो, जर तुम्ही जुन्या लोकांना बघितलं तर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान असायचं। त्यांनाही समस्या होत्याच की असं नाही, त्यांच्या काळात सर्व काही सुरळीत होतं। तेव्हा पण दुष्काळ पडायचे, आजार पण असायचे, पैसा कमी असायचा, पण त्यांची जी जगण्याची पद्धत होती ती खूप चांगली होती, संयमी होती। ते कधीच गडबड करत नव्हते। त्यांना हे पक्क माहित होतं की दिवसानंतर रात्र होणार आहे आणि रात्रीच्या अंधारानंतर सकाळचा सूर्य नक्कीच उजळणार आहे। आणि हे जे निसर्गावर आणि त्या परमात्म्यावर असलेला विश्वास होता ना, तेच त्यांना ताकद द्यायचं, त्यांना जगण्याची उमेद द्यायचं। आज आपल्याकडे सर्व काही आहे, हातात फोन आहे, खिशात पैसे आहेत, राहायला चांगलं घर आहे, पण मन मात्र शांत नाहीये। याचं कारण काय असावं हे विचार केला की लक्षात येतं की आपण वर्तमानात जगतच नाही आहात। म्हणून आपण एकतर भूतकाळाच्या आठवणीत रडत असतो किंवा भविष्याच्या काळात स्वतःला आपण हरवून बसलेलो असतो। तुम्ही कधी लहान मुलांना खेळताना बघितलंय का? तिथं मुलगा जेव्हा मातीचा किल्ला बनवत असतो तेव्हा त्याचं पूर्ण लक्ष त्या किल्ल्याकडे आणि त्या किल्ल्याच्या मातीकडे असतं। त्याला तो किल्ला बनवताना त्या क्षणी जगाचं काही पडलेलं नसतं। ऑफिस मध्ये काय झालं किंवा उद्या बँकेचा हप्ता भरायचा हे विचार त्या मुलाच्या आजूबाजू सुद्धा नसतात। म्हणून तो फक्त त्या क्षणाचा आनंद घेत असतो आणि म्हणूनच तो इतका खुश असतो। आपल्याला हे जमत नाही। आपण जेवण करत असताना ऑफिसचा विचार करतो किंवा आपलं जे काम आहे आपण त्या कामाचाच विचार करतो आणि आपण जेव्हा काम करतो तेव्हा घरी काय चाललं असेल याचा विचार करतो। म्हणजे आपण जिथे शरीराने आहोत तिथे मनाने कधीच राहत नाही आणि हेच आपल्या अशांततेचे खरे कारण आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रात जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा एक गोष्ट नेहमी जाणवते की त्यांच्याकडे येणारी माणसं हे खूप त्रस्त असायची। कुणाचं पोट दुखतंय तर कुणाला नोकरी नाहीये, कुणाला मुलबाळ होत नाही तर कुणाचं लग्न जमत नाही, अशा हजारो समस्या घेऊन लोक श्री स्वामी समर्थांकडे यायचे। श्री स्वामी समर्थांच्या पुढे गेल्यावर किंवा त्यांच्या नुसत्या अस्तित्वाने त्यांच्याजवळ गेलेल्या लोकांना शांतपणा वाटायचा। असे का बरं होत असेल? कारण श्री स्वामी समर्थ स्वतः स्थिर होते बघा। पण जो माणूस स्वतः आतून पूर्णपणे शांत असतो ना, त्याच्या सहवासात गेलं की आपली पण धडधड कमी होते। समुद्राच्या लाटा जशा किनाऱ्यावर येऊन शांत होतात तसंच आपल्यालाही संतांचा सहवास जाणवला की आपल्याही मनाच्या लाटा शांत होतात। पण आता प्रश्न असा आहे की रोजच्या धावपळीत हे कसं जमायचं? कारण आपण काही हिमालयात जाऊन बसू शकत नाही, आपल्याला संसार आहे, जबाबदाऱ्या आहेत आणि कामे आहेत। पण या सगळ्या गोंधळात शांत कसे राहायचे? मला तर असं वाटतं सुरुवात सुद्धा खूप कमी। तुम्ही सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय करतात बघा, आपण लगेच मोबाईल हातात घेतो आणि लगेच फोन चाळायला लागतो। म्हणजे दिवसाची सुरुवातच आपण दुसऱ्यांच्या विचाराने करतोय। मग आपण अपेक्षा करतो की दिवसभर मन प्रसन्न राहावं। हे कसं शक्य आहे? त्यापेक्षा सकाळी उठल्यावर 5 मिनिटं फक्त स्वतःशी बोललं किंवा खिडकीतून बाहेर पाहिलं तर दररोज येणारा सूर्य तो बघा दररोज न चुकता उगवतो। त्याला कधीच कंटाळा येत नाही, तो कधीच म्हणत नाही की आज मला उजळायचा मूड नाहीये।
आणि त्याचा वास आपल्याला येत राहतो आणि मग चिडचिड होते आणि आपण म्हणतो की मला कोणी समजूनच घेत नाही. खरं तर आपण स्वतःला समजून घेत नाही. एक साधं उदाहरण घ्या. आपण जेव्हा गाडी चालवतो आपण फक्त पुढच्या रस्त्यावर लक्ष ठेवतो ना की लांबच्या रस्त्यावर काय खड्डे आहेत याचा विचार करत बसतो. तसंच आयुष्याच आहे. आजचा दिवस चांगला लागला की उद्याचा दिवस स्वतः चांगला होतो. पण आपण आजचा आनंद उद्यासाठी राखून ठेवतो म्हणून खूप अपेक्षा ठेवतो. एकदा माझं प्रमोशन झालं की मी उद्या पार्टी करेन, उद्या खुश होईल. पण तसं नाही. श्री स्वामी समर्थ म्हणतात आनंद त्या टायमाला जपून घ्यावा. म्हणजे आनंद असेल तर आनंदीच राहा. कसे स्वामींचे प्रेमळ संदेश आहे.